नमस्कार प्रेक्षकांनो, बाई तुझा आशीर्वाद मालिकेच्या 31 जुलैच्या भागामध्ये आपण पाहतो की अवनी आता परत राजाच्याच घरी आलेली असते. आता अवनीला तेथे पाहून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसतो. त्यावेळेस धनेश म्हणत असतो की वहिनी, तुम्ही अशा टेम्पोमधून कशा काय आला? तुम्ही तर तुमच्या मैत्रिणीकडे गेला होता ना, मग टेम्पोमधून कशा काय आला? त्यावेळेस अण्णांना राग येतो आणि अण्णा म्हणत असतात की अरे, हे सगळं ह्या राजामुळे झालेलं आहे. या राजामुळे सुनबाईला टेम्पोमधून यावं लागलेलं आहे. अरे, तो जर आणायला गेला असता तर ती आली असती ना, असं तिला वन टेम्पो शोधत बसावं लागलं आणि टेम्पोमधून यावं लागलं. मग यशादा अवनीला म्हणत असतो की अवनी, तुम्ही जर राजाला फोन केला असता तर राजा तुम्हाला न्यायला आला असता. तुम्ही अशा एकट्या कशाला आला टेम्पोमधून? तर अवनी काहीच बोलत नाही. तर इकडे पाण्या म्हणत असतो की वहिनी, तुम्ही तर तुमच्या मैत्रिणीकडे गेला होता ना, मग तुमच्याकडे बॅग कशी काय? बॅग घेऊन कशाला गेला होता तुम्ही मैत्रिणीकडे? आता ज्यावेळेस पाण्या असं बोलतो त्यावेळेस दत्ता काका आणि सुलात्याला असं वाटत असतं की अवनी आता खरं बोलेल आणि ती सांगेल की मी घर सोडून गेली होती म्हणून. आता ते दोघे टकमक बघत असतात, पण आता अवनी बोलतच नाही. तर यशादालाच आता वेगळं वाटतं म्हणून तो म्हणत असतो की अरे, बॅग त्या मैत्रिणीकडे गेल्या होत्या ना, मग त्याच्यामध्ये पुस्तकं आणलेली आहेत, त्यांनी पुस्तकं आणायला गेल्या होत्या त्या. मग आता अवनीला आता काय बोलावं तेच कळत नाही. मग अवनी सुद्धा म्हणते की हो, मी पुस्तकच आणलेली आहे त्याच्यामध्ये. मग यशादा अवनीच्या जवळ जातो आणि म्हणत असतो की द्या इकडे ती बॅग, द्या, मी आतमध्ये नेऊन ठेवतो. आता तो अवनीकडून बॅग घेतो आणि सगळ्यांना म्हणत असतो की चला चला, हे आवरा पटपट, सगळं आता आतमध्ये घेऊन जा. मग आता सगळेजण आता ते सामान उचलतात आणि आतमध्ये घेऊन चाललेले असतात. तिकडे आत्याबाई आणि दत्ता काकाला मात्र खूपच राग येतो. ते सुद्धा आता रागाने तिथून निघून जातात. आता सगळे निघून गेल्यानंतर राजा अवनीला म्हणत असतो की मॅडम, बघितलं ना, विठ्ठलाच्या मनामध्ये सुद्धा हेच होतं की तुम्ही याच घरी राहावं म्हणून. तुम्ही कशाला गेला मला सोडून? हे घर तुमचंच आहे आणि तुम्हाला विठ्ठलाने सुद्धा पुन्हा इथेच आणलेलं आहे. त्याच्यामुळे पुन्हा तुम्ही घर कधीच सोडून जाऊ नका. आता राजा अवनीला समजावून सांगत असतो. तर आता अवनी सगळं घर पुन्हा एकदा पाहते आणि ते घर पाहून तिला आता खूप वाईट वाटतं आणि मग ती मनामध्ये म्हणत असते की विठ्ठला, हे काय केलं तू? परत मला त्याच घरामध्ये आणलं, म्हणजे ह्या घराला बाईचा आशीर्वाद हवा आहे म्हणून आणलं का मलाच ह्या घराचा आशीर्वाद हवा आहे म्हणून मला इथे आणलं? खरंच मला काहीच कळत नाहीये, पण पुन्हा तू याच घरी मला घेऊन आलेला आहे, म्हणजे आता मला असं वाटतंय की हेच घर माझ्यासाठी आहे, असं आता ती मनामध्ये विचार करत असते. आता राजा तिला म्हणत असतो की मॅडम चला आता आतमध्ये जाऊया, सगळेजण वाट बघत असतील. तर आता ते दोघे चाललेले असतात. तेवढ्यातच तिकडून एक आजी आणि आजोबा येतात आणि ते त्या दोघांना थांबवतात आणि आजोबा म्हणत असतात की काय झालं ग मुली, एवढी टेन्शन मध्ये का आहे? कसला विचार करत आहे एवढा? सगळं काही व्यवस्थित आहे ना? तर ती आजी सुद्धा म्हणत असते की पोरी, एवढं टेन्शन मध्ये नाही राहायचं ग. एवढा विठ्ठलासारखा तुला नवरा मिळालाय, हे घर एवढं छान आहे, मग तू एवढी नाराज का आहे? सांग ना, बोल ना, मला सांग तुझ्या मनातलं. त्यावेळेस अवनी म्हणत असते की अहो, मी वारीला चालले होते, पण विठ्ठलाने मला वारीला येऊनच दिलं नाही. निम्म्यातूनच त्याने मला पुन्हा इकडेच पाठवलेलं आहे. असं का केलं असेल त्याने? त्यावेळेस ती आजी म्हणत असते की अगं पोरी, हे घर म्हणजेच तुझं पंढरपूर आहे. अगं, बाईचं आयुष्य असंच असतं, आपला नवराच आपला विठ्ठल असतो, त्याचंच तू दर्शन घे ना, असं आता ती अवनीला समजावून सांगत असते आणि म्हणत असते की थांब, मी तुझ्यासाठी काहीतरी आणलेलं आहे. असं म्हणून ती विठ्ठल रुक्मिणीची आता मूर्ती काढते आणि अवनी आणि राजाला देते. आता ते दोघे जण ती मूर्ती घेतात. अवनी आता मूर्ती पाहून खूप खुश झालेली असते, तिला खूप छान वाटत असतं. मग दोघेही आता खाली वाकून डोकं लावून म्हणजे मूर्तीवरती डोके ठेवून दर्शन घेत असतात. तेवढ्यातच ते आजी आजोबा तिथून गायब होतात. तर आता ते वरती पाहतात तर त्यांना आजी आणि आजोबा कुठेच दिसत नाही. ते दोघेही आश्चर्यचकित होतात. मग आता त्यांना समजतं की हा साक्षात देवाचाच आशीर्वाद होता. आता अवनी राजाला म्हणत असते की अरे, ते दोघे कुठे गेले? तर आता राजा अवनीला समजावून सांगत असतो आणि म्हणत असतो की तुम्हाला समजलंच असेल ते दोघे कुठे गेले. अहो, साक्षात विठ्ठल रुक्मिणीने येऊन तुम्हाला आशीर्वाद दिलेला आहे आणि सांगितलेलं आहे की हे घरच तुमच्यासाठी चांगलं आहे. आता ज्या वेळेस राजा हे सगळं अवनीला सांगत असतो त्यावेळेस अवनी आता ते ऐकते आणि तिला सुद्धा पटतं आणि ती खुश होते आणि राजाला म्हणत असते की राजा, खरंच विठ्ठलाच्या मनामध्ये असंच असेल का रे की मी इथून कुठेच जायला नको, मी इथेच राहायला पाहिजे? तर राजा म्हणतो की हो, तुम्हाला आशीर्वाद तसाच मिळालेला आहे. चला आता आतमध्ये जाऊया, ही मूर्ती आपण आपल्या मंदिरामध्ये ठेवूया. असं म्हणून ते दोघे चाललेले असतात. तेवढ्यातच अवनीला
दारामध्ये रांगोळी काढलेली दिसते. मग आता रांगोळी पाहून अवनी खुश होते आणि राजाला म्हणत असते की राजा, ही रांगोळी कोणी काढलेली आहे इथे दारामध्ये? अरे मी तरी काढून नव्हती गेले जाताना, कोणी काढलेली आहे? तू काढलेली आहे का? त्यावेळेस राजा म्हणत असतो की नाही नाही, मी कशाला काढतोय? अहो, ही रांगोळी आमच्या अण्णांनी काढलेली आहे. जेव्हापासून तुम्ही दारामध्ये रांगोळी काढताय ना, आमचे अण्णा एकदम चेंज होऊन गेलेत बघा. त्यांनीच सकाळी उठून ही रांगोळी काढलेली आहे. असं तो खुश होऊन सांगत असतो. इकडे दुसरीकडे अण्णा मात्र आता काठी साफ करत असतात. तर तिकडून धन्या येतो आणि म्हणत असतो की अण्णा, आज होळी नाहीये, एकादश आहे. तर अण्णा म्हणत असतात की हो, मला माहिती आहे आज होळी नाही, एकादश आहे, पण ना मी आता शाळा घेणार आहे, शाळा. त्यावेळेस धन्या म्हणत असतो की शाळा? कोणाची शाळा तुम्ही घेणार आहे? मग अण्णा म्हणत असतात की मी ना राजाची शाळा घेणार आहे. तर आता पाण्या म्हणतो की हा हा, घ्या घ्या अण्णा, त्याची चांगली शाळा घ्या, त्याचं महाविद्यालय विद्यालय सगळं घ्या, त्याला चांगला आता धडा शिकवा. तेवढ्यातच तिकडून राजा आणि अवनी येतात. आता अवनीच्या हातातली मूर्ती पाहून अण्णा खुश होतात आणि त्या मूर्तीचे दर्शन घेतात. तर लगेचच धन्या आणि पाण्या सुद्धा आता दर्शन घेत असतात. त्यावेळेस अवनीला अण्णा म्हणत असतात की सुनबाई, तू या घरात आल्यापासून ना सगळीकडे आनंदी आनंद झालेला आहे. खरंच हे घर ना खुश झालेलं आहे. ह्या घराला बाईचा आशीर्वाद मिळाला त्याच्यामुळे. पण ही मूर्ती तुला कोणी दिली? त्यावेळेस राजा म्हणत असतो की अण्णा, आम्ही आता बाहेर होतो ना, तर तिकडे एक आजी आजोबा आले होते, त्यांनी ही मूर्ती यांना दिलेली आहे. तर अवनी म्हणत असते की अण्णा, ही मूर्ती इथे मी मंदिरामध्ये ठेवू का? आपण याची प्रतिस्थापना करायची का? असं म्हणून आता ती मंदिराकडे पाहते. तर आता तिला आश्चर्यच वाटतं, कारण मस्तपैकी छान पूजा केलेली असते, हार लावलेला असतो, त्याच्यामुळे ती खुश होते आणि म्हणत असते की अरे वा, छान पूजा केलेली आहे. कुणी केलेली आहे? तर अण्णा म्हणत असतात की सुनबाई, अगं मीच पूजा केलेली आहे. तू मला शिकवलंय ना, त्याच्यामुळे तू सकाळी नव्हती तर मीच पूजा केलेली आहे. आणि तुला सांगतो, मी मस्तपैकी बाहेर रांगोळी सुद्धा काढलेली आहे, पण ना त्याच्यामध्ये कलर भरायचे राहिलेले आहेत, रंग भरायचे राहिलेले आहेत. तू नव्हती म्हणून मला सुचत नव्हतं की कोणते रंग भरू आणि कोणते नाही. त्यावेळेस अवनी खुश होते आणि म्हणत असते की अण्णा, अहो कशाला टेन्शन घेताय, आता मी आले ना, आपण ना दोघे मिळून त्या रांगोळीमध्ये कलर भरूया, चला आपण लगेच आत्ता भरूया. असं म्हणून अवनी आणि अण्णा आता बाहेर कलरचा डब्बा घेऊन जातात आणि अण्णांनी काढलेल्या रांगोळीमध्ये अवनी आणि अण्णा मिळून दोघेही कलर भरतात. आता दोघे मिळून खूपच प्रेमाने कलर भरत असतात. तर रांगोळीमध्ये कलर भरल्यानंतर रांगोळी खूप छान दिसत असते. तर अवनी अण्णांना म्हणत असते की अण्णा, किती छान दिसते ना आता रांगोळी? तर अण्णा म्हणत असतात की हो सुनबाई. तर इकडे दुसरीकडे आपण पाहतो की हॅप्पीचं जे स्पेलिंग असतं ते खाली पडलेलं असतं. मग राजा आता पुन्हा आहे तिथे लावतो आणि म्हणत असतो की आता या घरामध्ये दुःख कधी येणारच नाही, फक्त आता आनंदच या घरामध्ये असणार आहे. मॅडम आता परत कधीच कुठे जाणार नाही, असा आता तो विचार करत असतो. इकडे दुसरीकडे पाण्या आणि यशादा मात्र आता त्या मूर्तीची प्रतिष्ठापनेची तयारी करत असतात. प्रसाद वगैरे बनवलेला असतो आणि सगळे फुलं, हरळी, नारळ वगैरे काय लागणार आहे ते आणलेलं असतं. मग आता अवनी येते आणि त्या मूर्तीची आता पूजा करत असते, अभिषेक घालत असते. पाण्याने दुधाने आता त्या मूर्तीचा अभिषेक करत असते. आता खूप प्रेमाने हे सगळं ती करत असते. छानपैकी मूर्ती आता ताटामध्ये ठेवून हे सगळं करत असते. पाठीमागे सगळेजण भजन कीर्तन म्हणत असतात. टाळ वगैरे त्यांनी घेतलेला असतो, ते वाजवत आता मूर्तीची प्रतिष्ठापना करायचं चाललेलं असतं. अण्णा सुद्धा आता या सगळ्यामध्ये दंग झालेले असतात. अवनीने आता सगळ्यांना छानपैकी शिकवलेलं आहे, म्हणजे सगळे आता माणसं जशी वागतात ना तशी वागतात. आधी त्यांना काहीच कळत नव्हतं, खूप भांडणं वगैरे करायची, पण अवनी आल्यापासून आता सगळं तिने छान सगळं घर ठेवलेलं असतं आणि आता ती तर फायनलीच याच घरामध्ये राहायला आलेली आहे, म्हणून राजा तर खूप खुश झालेला असतो. मग आता अवनी मस्तपैकी छान आता मूर्तीला धुवून वगैरे घेते, मग पुसून आता ती मंदिरामध्ये ठेवते. मंदिरामध्ये मूर्ती ठेवल्यानंतर लगेचच ती देवाचा दिवा लावून आता आरती म्हणण्यासाठी आता तयारी करत असते. यशादाने आता छान आरतीचं ताट बनवलेलं असतं, तो आता अवनीकडे देतो आणि मग अवनी आणि राजा दोघेजण मिळून आता विठ्ठल रुक्मिणीची आरती करत असतात. उदबत्ती वगैरे लावलेली असतं, अगदी घर सगळीकडे प्रसन्न वाटत असतं, छान घर सजवलेलं असतं. मग आता छानपैकी आरती इथे चालू होते. आता इथे सॉन्ग दाखवलेलं आहे, त्याच्यामुळे जास्त काय झालेलं आहे ते सांगता येत नाही, कारण ते सॉन्ग लावलेलं आहे. मग आता छान अवनी आणि राजा आता आरती करतात आणि हे पाठीमागे आता त्यांच्या म्हणत असतात, ते सुद्धा डोळे झाकून मनोभावे सगळे आता आरती म्हणत असतात. आता आरती झाल्यानंतर अवनी वळीवार आता सगळ्यांना आरती देते. पाण्या, अण्णा, धन्या, यशादा ते पाठीमागे
मागे उभे राहिलेले असतात, तर त्यांना सगळ्यांना आता ती आरती देते. मग त्याच्यानंतर ती राजाकडे येते आणि राजाला सुद्धा आता आरती घ्यायला सांगते. मग आता राजा आरती घेतो आणि मग राजा अवनीला आरती देतो. आता दोघेही आरती घेऊन तिथे ताट देवापुढे ठेवून आशीर्वाद घेत असतात. त्यावेळेस राजा म्हणत असतो की विठ्ठला, बरं झालं तू मॅडमला पुन्हा घरी पाठवलं, आता ना त्या इथून पुढे कुठेच जाणार नाही. त्यावेळेस अण्णांना राग येतो आणि म्हणत असतात की घरी पाठवलं म्हणजे ती कुठे गेली होती? अरे सुनबाई, ते मैत्रिणीकडेच गेली होती ना, असं काय बोलतोय की बरं झालं त्यांना तू पाठवलं, असं कसं काय तू बोलू शकतो? त्यावेळेस राजा त्यांना समजावून सांगत असतो की अहो म्हणजे लवकर घरी पाठवलं, नाहीतर वेळ झाला असता तर हे सगळं करता आलं असतं का? देवपूजा आरती सगळं करता आलं असतं का? म्हणून मी तसं म्हणत होतो. तर आता अवनीला काय बोलावं तेच कळत नाही, कारण ती तर हे घर सोडून गेली होती ना. त्याच्यामुळे आता राजा जे काय सांगतोय ते तिला पटतही नाही आणि आता मी खरं सांगावं असंही तिला वाटत नाही. मग आता ती म्हणते की जे चाललंय ते तसंच राहू द्या. तर आता यशादाला ती म्हणत असते की माझी बॅग कुठे आहे? तर यशादा म्हणत असतो की अहो तुमची ती पुस्तकाची बॅग ना, ती तुमच्याच रूममध्ये तिकडे ठेवलेली आहे. त्यावेळेस अवनी म्हणत असते की हा, मी काय करते, जाते आणि ते सगळं आवरून ठेवते, म्हणजे पुस्तकं काढून ठेवते, पसारा व्हायला नको ना घरामध्ये, त्याच्यामुळे मी ते आवरून ठेवते, असं म्हणून अवनी आता तिथून निघून जाते. आता अवनी ज्यावेळेस जाते त्यावेळेस राजा पाठीमागून म्हणत असतो की हा मॅडम, नीटनीटकं आवरून ठेवा पसारा, कारण हे घर आता तुमचंच आहे. तर मग अण्णा म्हणत असतात की आता तुमचं आहे म्हणजे हे घर तिचंच होतं, असं काय बोलतोय? असं म्हणून आता अण्णा त्याला एक धपाटा मारतात. त्यावेळेस राजा म्हणतो की अहो अण्णा, मारताय कशाला? मग तुम्ही नीट पण सांगूच शकता ना हे. त्यावेळेस अण्णा म्हणतात की मारताय कशाला? अजून मी तुला मारलेलंच नाहीये, माझा मार कसा असतो ते बघायचंय का? आणि एक गोष्ट लक्षात ठेव, माझ्या सुनबाईला परत जर एकटीला लावलं ना तर मी तुला सोडणार नाही. थांब, आता तुला माझा मार कसा असतो ना तेच दाखवतो, असं म्हणून अण्णा आता राजाला ओरडत असतात आणि पाण्याला म्हणत असतात की पाण्या, ती पाठीमागे जी मी काठी ठेवली ना ती दे रे, ह्याचं ना तोंड लेच चुरू चुरू चालते, थांब ह्याला ना चांगलं असं मारतो म्हणजे ह्याची अक्कल ठिकाणावरती येईल. मग आता पाण्यासुद्धा काठी देतो, कारण त्याला राजाला मारलेलं छानच वाटत असतं, म्हणून आता तो अण्णांना काठी देतो. तर अण्णा लगेचच आता राजाला मारायला लागतात. राजा म्हणत असतो की अहो अण्णा, हे काय करताय? पण अण्णा काही ऐकतच नाही. राजा आता पळून हॉलमध्ये जातो, तर अण्णा सुद्धा त्याच्या पाठीमागे हॉलमध्ये जातात. सगळेच जण येतात. धन्या आणि पाण्या मात्र हसत असतात. तर यशादाला वाईट वाटत असतं, म्हणून आता ते अण्णांना म्हणत असतात की अहो अण्णा, हे काय करताय? का मारताय त्याला? त्याने काय केलेलं आहे? सोडा त्याला. तर राजा सुद्धा यशादाच्या पाठीमागे जाऊन लपलेला असतो. तर अण्णा म्हणत असतात की काय केलं ह्याने? तुला माहिती नाही का? सुनबाईला एकटीला तिकडे सोडून आला ती आला आणि परत आणायला सुद्धा गेला नाही. टेम्पोमध्ये यावं लागलं माझ्या सुनबाईला, बिचारीला किती त्रास झाला असेल. थांब, मी ह्याला सोडणारच नाही, असं म्हणून ते पुन्हा मारायला लागतात. त्यावेळेस अवनी म्हणत असते की अहो अण्णा, ऐका ना, तसं काहीच झालेलं नाहीये, ऐका तुम्ही मी काय सांगते ते. तर अण्णा आता अवनीचं ऐकूनच घेत नाही, ते त्याला मारायलाच लागतात. त्यावेळेस यशादा म्हणतो की हो, त्यांनी जर फोन केला असता ना तर राजा गेला असता ना आणायला, त्यांनी फोनच नाही केला. तर अवनी म्हणत असते की हो अण्णा, अहो मलाच ना वारी बरोबर यायचं होतं, म्हणून मी फोन नाही केला, म्हणून मी वारी बरोबर टेम्पोमध्ये बसून आलेले आहे. त्यावेळेस अण्णा म्हणतात की थांब सुनबाई, तू आता याची बाजू घेऊ नको, हा काही सुधारणार नाही. अगं 1 वर्ष झालं लग्नाला, तरी सुद्धा ह्याला काय करावं काय नाही ते कळत नाही, असं म्हणून ते अजूनच जोरजोरात आता राजाला मारत असतात आणि म्हणत असतात की बायकोला कसं सांभाळावं हे तुला कळत नाही का? एक गोष्ट लक्षात ठेव, परत जर माझ्या सुनबाईला काही त्रास झाला आणि काही जरी तिला तू काही बोलला ना तर माझ्यासारखं वाईट नाही, ती या घरची लक्ष्मी आहे, आता सोडतोय तुला पण परत सोडणार नाही. तर इकडे पाण्या म्हणत असतो की काय अण्णा, 2च फटके मारून सोडलं त्याला, एवढंच थोडंच मारलं तुम्ही? अहो त्याने तुमच्या सुनबाईला टेम्पोमध्ये यायला लावले आणि 2च फटके मारले. मग अण्णांना पुन्हा राग येतो आणि म्हणतात की थोडंच मारले का? थांब, आता ह्याला ना मी जरा जास्तच मारतो, असं म्हणून ते मारायला लागतात. त्यावेळेस राजा म्हणतो की अरे पाण्या, तू भाऊ आहे का कोण आहे माझा? असला कसला भाव आहे? त्यावेळेस पाण्या म्हणतो की नाही नाही, तू कोण माझा भाऊ ही नाहीये, तू मला आवडतच नाहीये, तुला चांगला मारायलाच पाहिजे, असं म्हणून तो पुन्हा अण्णांना म्हणतो की अण्णा, अहो टेम्पोमध्ये, आता तो काहीही सांगत असतो जेणेकरून अण्णांना राग यावा आणि मग अण्णांनी राजाला मारावं. मग आता पुन्हा अण्णा त्याला मारतात, जोरात पायावरती काठीने मारतात. आता राजाला खूपच दुखत असतं. तर
तर इकडे यशादा आणि अवनी अण्णांना अडवत असतात, पण इकडे धन्या आणि पाण्या मात्र हसत असतात. त्यांना आता हे सगळं पाहून बरं वाटत असतं. मग अण्णा आता हातातली काठी खाली फेकून देतात आणि हात जोडून मोठमोठ्याने रडायलाच लागतात आणि मग म्हणत असतात की लक्ष्मी, मला माफ कर ग, माफ कर. मी तुझ्या आणि माझ्या पोरांना चांगले संस्कार नाही देऊ शकलो, असं म्हणून ते मोठमोठ्याने रडत असतात आणि म्हणत असतात की आपली पोरं या घरामध्ये बाईचा आशीर्वाद लागलाय तरी सुद्धा नीट वागत नाही. एवढ्या वर्षाने बाईचा आशीर्वाद लागलेला आहे, पण बघ ना हा राजा कसा करतोय, लक्ष्मीला त्रास देतोय, त्याच्या बायकोला त्रास देतोय. आता अण्णा रडून हे सगळं सांगत असतात. त्यावेळेस अवनीला आश्चर्यच वाटतं, म्हणजे सुलात्याने जे काही सांगितलं होतं की अण्णांनी त्यांच्या बायकोला मारलेलं आहे, पण आता हे तर त्यांच्या बायकोवरती किती प्रेम करत आहेत, म्हणजे त्यांनी खोटं सांगितलं का अण्णा खोटं बोलत आहे अशी आता तिच्या मनामध्ये शंका येते. तर आता अण्णा मोठमोठ्याने रडत असतात. त्यावेळेस यशादा अण्णांना समजावतो आणि म्हणत असतो की अण्णा प्लीज तुम्ही रडू नका, शांत व्हा ना, अहो राजाकडून हे चुकून झाले, त्याला माफ करा. तर अण्णा म्हणत असतात की काय करू ह्याला माफ, आता ना मी ह्याला माफही करणार नाही आणि ह्याच्याबरोबर बोलणारही नाही, असं म्हणून अण्णा आता रडत रडतच तिथून निघून जातात. त्यावेळेस यशादा म्हणत असतो की बिचारे अण्णा किती दुखावलेले आहेत, स्वतःला त्रास करून घेत आहेत. मग राजा म्हणतो की अरे काय तुम्ही, अण्णांनी मला मारलं आणि स्वतःच रडतायत, म्हणून तुम्हाला त्यांचं वाईट वाटतंय का? मला विचारा कोणी कुठं लागले का, किती लागले बघा मला. मग आता अवनीला वाईट वाटतं आणि अवनी म्हणत असते की राजा खरंच तुला खूप लागले का रे, खूप दुखतंय का? तर आता अवनी ज्यावेळेस असं म्हणते तर पाण्या म्हणत असतं की अहो वहिनी टेन्शन घेऊ नका, काही त्याला जास्त लागलेलं नाहीये. अहो लहानपणापासून ना तो असाच मार खात आलेला आहे, असाच काहीतरी करतो आणि मार खातो. आता ज्यावेळेस पाण्या असं बोलतो तर अवनीला पाण्याचा राग येतो आणि ती म्हणत असते की तू गप्प बस, काड्या घालू नको, हे सगळं ना तुझ्यामुळेच झालेलं आहे. अण्णा मारताय तर त्यांना अजून मारायला लावतोय, असा कसा काय वागू शकतो रे? मग आता पाण्याला थोडंसं वाईट वाटतं आणि तो यशोदाच्या पाठीमागे जाऊन लपतो. तर अवनी राजाला म्हणत असते की राजा खरंच खूप दुखतंय का रे, सॉरी बरं का, हे सगळं ना माझ्यामुळेच झालेलं आहे, माझ्यामुळेच तुला अण्णांचा मार खायला लागलेला आहे, मला माफ कर राजा. आता त्यावेळेस राजा म्हणत असतो की अहो मॅडम तुम्ही कशाला माफी मागताय, हे बघा मला जास्त काही लागलेलं नाहीये, तुम्हाला उठून दाखवू का? असं म्हणून तो उठतो आणि चालायला लागतो. आता त्याला खरंच दुखत असतं, पण तरी सुद्धा तो अवनीसाठी म्हणतो की नाही नाही मला काहीच लागलेलं नाहीये आणि तुम्ही जावा ना, ती तुमची पुस्तकं वगैरे आहेत ना बॅगेमध्ये, ती नीटनीटकी कपाटामध्ये ठेवा, तुम्ही जावा, माझी काहीच काळजी करू नका. तर आता अवनी तिथून निघून जाते. अवनी तिथून निघून गेल्यानंतर राजा आता पायाला हात लावून बसलेला असतो. तर पाण्यात तिकडून येतो आणि त्याच्या पायावरती जोरात धपाका मारतो. मग आता राजाला खूपच त्रास होतो आणि राजा म्हणत असतो की अरे काय हा, ह्याला थोडी सुद्धा माझी माया येत नाहीये, खरंच हा निगेटिव्ह माणूस आहे, कधीच सुधारणार नाही. त्यावेळेस पाण्या म्हणत असतो की हा नाही सुधारणार, तुला कोणी असं वागायला लावलं होतं, अरे तू कसा आहे ना ते मला चांगलंच माहिती आहे, नाटक करत बसलाय. असं म्हणून तो धन्याच्या जवळ जातो आणि धन्याला म्हणत असतो की काय धन्या मज्जा आली ना, असं अण्णांनी राजाला मारल्यामुळे ना जाम मज्जा येते आम्हाला. मग आता राजाला राग येतो आणि तो म्हणत असतो की पाण्या एक गोष्ट लक्षात ठेव, ज्यावेळेस तुझं लग्न होईल ना त्यावेळेस अण्णा ना तुझ्या बायको समोरच तुला असं काठीने झोडतील ना, त्यावेळेस मी पण तुझ्यासारखाच असं हसणार आहे आणि हे नक्कीच होणार आहे, माझा शाप आहे तुला, शाप. मग आता इकडे पाण्या म्हणतो की काय शाप आहे मला, शाप, असं म्हणून तो मोठमोठ्याने हसायला लागतो. तर यशोदा म्हणत असतो की अरे काय चाललंय तुमचं, बास करा, तुमचं ना भांडणं सोडवून सोडून आता मला ना नको झालेलं आहे. तर आता सगळेजण तिथून निघून जातात. तर राजाला चालता येत नाही म्हणून आता तो तिथेच बसलेला असतो. इकडे दुसरीकडे विवान आणि महेश आता घरी आलेले असतात. तर विवान आता चंद्रकांत देशमानेंना म्हणत असतो की अंकल तो ना मामुली ड्रायव्हर पुन्हा आता अवनीला घेऊन गेलेला आहे, तिकडे अवनीला किती त्रास होत असेल ना हे मी आता शब्दात सुद्धा सांगू शकत नाही. अहो तो त्या घरमालकाला धमकावून आता अवनीला जबरदस्ती तिकडून घेऊन गेलेला आहे. मला ना त्याचा इतका राग येत आहे ना, तुम्ही मला शांत बसायला सांगताय, नाहीतर मी त्याला सोडलंच नसतं. आता तो बडबड करत असतो, तेवढ्यातच त्याचा फोन वाजतो. मग आता तो फोन उचलतो तर आता तिकडून हॉटेलवाले काहीतरी त्याला बोलत असतील. तर आता हा इकडून म्हणत असतो की खड्ड्यात गेली ती अॅनिव्हर्सरी, काही माझं लग्न झालेलं नाहीये आणि ते सगळं काही तुम्ही डेकोरेशन केलंय ना ते आत्ताच्या आत्ता काढून टाका, काही माझं लग्न झालेलं नाहीये आणि अॅनिव्हर्सरी मला सेलिब्रेशन करायची नाहीये. आता तो ते सगळं त्यांना सांगत असतो, कारण त्याने ना हॉटेल बुक केलेलं असतं. तर इकडे महेश म्हणत असतो की काय झालं विवान, काय एवढी चिडचिड करतोय, नक्की काय
काय झालेलं आहे. त्यावेळेस विवान म्हणत असतो की काही नाही, अरे जर माझं आणि अवनीचं लग्न झालं असतं तर आता आमच्या लग्नाला 1 महिना झाला असता ना, म्हणून मी आधीच ना एक हॉटेल बुक करून ठेवलं होतं, जेणेकरून ते सेलिब्रेशन करायला आम्ही तिकडे जाणार होतो. पण आता काहीच होऊ शकत नाही, आपण हारलो रे हारलो. त्यावेळी चंद्रकांत देशमानेंना राग येतो आणि ते म्हणत असतात की विवान, आपण नाही, तू हरला असशील, मी हरलेलो नाहीये. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, हा चंद्रकांत देशमाने कधीच कोणासमोरच हारत नाही आणि झुकत सुद्धा नाही. मी माझ्या पोरीला पुन्हा माझ्या घरी घेऊन येणार आहे. त्याच्यासाठी मला जे काही करावं लागेल ना ते मी सगळं करेल, पण अवनीला पुन्हा मी इकडे घेऊनच येईल. त्याच्यामुळे पुन्हा अजिबात असं काही बोलू नको, असं म्हणून ते आता तिथून चिडून निघून जातात. महेश आणि विवान मात्र एकमेकांकडे रागाने बघत असतात. तर इकडे दुसरीकडे अवनी आता तिच्या रूममध्ये आलेली असते आणि आता सगळी रूम पाहून ती म्हणत असते की काय चाललंय हे माझ्याबरोबर. जाताना मी म्हटलं होतं की या घरामध्ये आता मी पुन्हा कधीच येणार नाही आणि या घरातली माणसं सुद्धा मला कधीच भेटणार नाही. मी आता तिकडे जाणार, एकटी राहायला शिकणार, अशी मी स्वप्न पाहिली होती, पण आता पुन्हा मी इथेच येऊन बसलेली आहे. म्हणजे नक्की विठ्ठला, तुझ्या मनामध्ये तरी काय आहे, असा तर ती विचार करत असते. आणि तिला जुने काही क्षण आठवत असतात की कसं अण्णांनी तिच्यासाठी अंड्याची भुर्जी बनवली होती आणि प्रेमाने तिला खाऊ घातली होती. त्याचबरोबर यशादाने तिला चहा बनवायला शिकवला. सगळं काही तो यशादा शिकवतो, सगळ्यांसाठी किती करतो हे सुद्धा तिला तिथे आठवत असतं. नंतर तिला पाण्याबद्दल सुद्धा आठवतं. ज्यावेळेस आता तिने पाण्याच्या तोंडावरती पाणी मारलं होतं तर तिची चूक असताना सुद्धा पाण्यात तिला सॉरी म्हटला होता आणि कप आणून दिला होता. धनेश आणि तिच्या गप्पा, दिवसभर ते दोघेही बोलत असतात. दुसरं घरामध्ये कोणी नसतं तरी तिच्या सोबतीला धने असतो हे तिला आठवतं. आणि मग नंतर राजाचं तिला आठवतं की राजाने ज्यावेळेस तिच्या हाताला भाजलं होतं त्यावेळेस किती प्रेमाने तिला जेवू घातलं होतं, हे सगळं तिला आठवतं. आणि ती म्हणत असते की विठ्ठला, म्हणजे नक्की मला काय संकेत मिळत आहे की आता मी हे घर सोडून जायचंच नाहीये का, हे घरच माझं आहे का, या घरातूनच माझी स्वप्न पूर्ण होणार आहेत का, असा ती विचार करत असते. तर आजचा भाग येथेच संपलेला आहे. पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की अण्णा पाण्याला म्हणत असतात की सांग, ती मुलगी कोण आहे, सांग लवकर. आता पाण्या म्हणत असतो की नाही नाही, कोणतीच नाहीये मुलगी. अण्णा, काय तुम्ही माझ्या पाठीमागे लागलेला आहे, मला लग्नच करायचं नाहीये. त्यावेळेस अवनी इकडे आता पाण्याकडे पाहत असते आणि तिला वाटत असते की हा आता लाजत आहे, म्हणून आता अवनी सुद्धा खूप खुश झालेली असते. तर आता इकडे धन्या म्हणत असतो की अण्णा, अहो काय विचारताय त्या पाण्या दादाला, त्या मुलीला ना तुम्ही ओळखता, तुम्ही काय, आपण घरातली सगळेच जण ओळखतो. त्यावेळेस सगळ्यांना जरा आश्चर्यच वाटतं. तर पाण्या म्हणत असतो की नाही नाही, ये धन्या, तू गप्प बस, मी लग्नच करणार नाहीये. अरे लग्न करून जर एखाद्या पोरीला या घरामध्ये घेऊन आलो तर काय देणार आहे, त्या पोरीला दुःखच होणार आहे. त्याच्यामुळे मी लग्न करणार नाही. आता हे सगळं ऐकून अवनीला आश्चर्यच वाटतं आणि अवनी म्हणत असते की का का तिला दुःखच का मिळणार आहे. तर चला प्रेक्षकांनो, आजचा भाग येथे संपलेला आहे. पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.